नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण व्हिडिओ प्रदर्शनीच्या मार्फत आलेलो आहोत दहेगाव या गावामध्ये। आणि हा जो 2 एकरचा प्लॉट आहे, ही नवीन व्हरायटी आहे लाल तुरीची यशोदा हायब्रिड सीडची 2686। तर चला तर मग आज विश्वजित भाऊंना विचारू की त्यांनी ही जी तूर लागवड केली आहे रिसर्च तूर, ह्या तुरीविषयी त्यांचा कसा अनुभव राहिला आणि त्यांना या तुरीचा काय फायदा वाटला। नमस्कार विश्वजित भाऊ। नमस्कार। नमस्कार। तर सर्वात महत्वाचं तुमचं नाव सांगा, तुमचं गावाचं नाव सांगा, तुमच्याकडे टोटल एकर शेती किती ते सांगा। माझं नाव विश्वजित उदयभानजी डोंगळे आहे। माझ्याकडे एकूण 12 एकर शेती आहे। त्या शेतीमध्ये 2 एकर मी यशोदा कंपनीची 2686 ही तूर लागवड केलेली आहे। पहिल्यांदाच यावर्षी ही लागवड केलेली आहे। मला प्लॉट बघून एवढा आनंद झाला की मला असं वाटत आहे की माझं उत्पन्न एकरी 11 ते 12 क्विंटल येऊन जाईल। विश्वजित भाऊ, तुम्हाला आता एकसारखा हा प्लॉट वाटतोय, इतर व्हरायटी पेक्षा हा लवकर प्लॉट आहे असं वाटतंय का तुम्हाला? हो, थोडा लवकर आलेला आहे आणि तशी लागवड तर माझी 20 जूनला झालेली आहे। आणि जर आपण 20 जूनला पाहिलं तर आज जवळजवळ 160 ते 165 दिवस होत आहे आणि अजूनही काही जे व्हरायटी आहेत, इतर कंपनीच्या व्हरायटी आहेत, ते अजूनही फ्लॉवरिंगला आहे। पण ह्या जे आहेत हे आता जवळजवळ हे काढणीला किती दिवसात तयार होईल असं वाटतंय तुम्हाला? आता काही शेंगा सुकल्या आहे, काही शेंगा पूर्ण भरून आहेत। तर काढणीला 15 दिवसामध्ये पूर्ण येऊन जाईल असं मला वाटतं। पूर्ण दाणे भरलेले आहेत। सुरुवातीला जर आपण पाहिलं यशोदा YPS 2686 अंकुरण क्षमता कशी वाटली, जर्मिनेशन कसं वाटलं? जर्मिनेशन तर तसं 99% आहे आणि तुमचा प्लॉट चांगला आहे। तुम्ही एक थोडं वेगळ्या पद्धतीने याची लागवड केलेली आहे, तर कशी लागवड केलेली तुम्ही? मी लागवड तशी 4x2 सरीमध्ये 4x1 ची लागवड केलेली आहे आणि मधामध्ये 7 फुटाचं अंतर सोडलेलं आहे। 5 शेतकरी बांधवांनो, 7 फुटाचं अंतर आहे आणि परत 4 फुटाचा एक गॅप आहे आणि 2 रोपांचं अंतर जे आहे ते कमीत कमी 9 इंच ते 1 फुटाच्या दरम्यान आहे। आणि अजून एक सांगा की तुमच्याशी बोलताना मला वाटलं की तुम्ही कुठलंच खत दिलेलं नाही या तुरीला, YPS 2686 ला एकही डोस दिला नाही का त्याचा, हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे। मी YPS शेतला कुठलंही खत दिलं नाही, फक्त मी 2 स्प्रे घेतलेले आहे। आणि 5 शेतकरी बांधवांनो, ही जी रिसर्च तूर आहे ही खरं जे आहे म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे। अशा 2025 मध्ये जर सोयाबीनचं उत्पन्न घटलेलं आहे, इतर पिकाचं कापसाचं उत्पन्न घटलेलं आहे, पण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा शेतकऱ्याकडे पैसा नसतो, अशा परिस्थितीमध्ये कमी खतामध्ये आणि कमी स्प्रे मध्ये हे या पद्धतीने वजनदार शेंगा आणि झुपक्याच्या स्वरूपात शेंगा लागलेले आहेत। कुठल्याच पद्धतीची मर आहे का या प्लॉट मध्ये? तुम्ही बघू शकता, तुम्हाला मर तर दिसणार नाही। आणि शेंग पण 4 ते 5 दाण्याची आहे, ठोकळ आहे, दाण्याला भरीव आहे आणि कुठल्याही रोगाला बळी न पडणारी आहे। अळीचा अटॅक नाहीये, जे शेंगा भरताना जे अळी असते, शेंगा पोकरणारी अळी, त्याचा अटॅक नाहीये। मर आणि वांज रोगाप्रती सहनशील असं वाण आहे यशोदा सीडचं 2686। तर हे लाल तुरीचं वाण आहे आणि हे जवळजवळ पहिलं वर्ष होतं आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही जवळजवळ आज 5वा-6वा प्लॉट पाहिलाय आणि शेतकरी खुश आहेत। कमी खतामध्ये, कमी मॅनेजमेंट मध्ये येणारी व्हरायटी आहे। तर तुम्ही आनंदित आहात या व्हरायटीला? आणि हाईटी चांगली आहे, लवकर येणार, जर आपल्याला लवकर येणार जर वाण पाहत असेल तर ही YPS 2686 व्हरायटी आपण लागवड करू शकतो। कुठल्याच प्रकारचा रोग कीड नाही, दाणे वजनदार आहेत, टपोरे दाणे आहेत। ठीक आहे।